नमस्कार, मी वास्तुतज्ञ गौरव सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी वास्तुशास्त्रानुसार घर कसं असावं, कसं बांधावं ह्याचा मी एक पार्ट 1 व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. तर आज मी त्याच जागेवर आलो आहे, जिकडे ग्राउंड फ्लोअर रेडी आहे आणि त्या घराचं ॲक्चुअल कन्स्ट्रक्शन झाल्यावरती त्याचं इंटिरियर कसं दिसतं, त्याच्या गोष्टी कशा असतात, ह्या मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आजची व्हिडिओ बघायला थोडं इझी जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की वास्तूनुसार नक्की घर कसं असावं आणि वास्तू मार्गदर्शन म्हणजे नक्की काय, वास्तू कन्सल्टेशन म्हणजे तुम्हाला काय भेटायला हवं, काय गोष्टी भेटल्या आणि तुमचं बांधकाम करताना तुम्हाला इझी जातं, सोपं जातं. तर चला बघूया की वास्तूचं कन्स्ट्रक्शन आज आपण कसं झालं या ग्राउंड फ्लोअरचं, जिकडे मी वास्तूचं कन्सल्टेशन दिलेलं प्लॅन दिला आहे. तर चला बघूया. नमो नारायण, रामकृष्ण हरी. तर पार्ट 1 मध्ये माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा फक्त पावा किंवा बेस असतो तेव्हा ॲक्च्युअल प्लॅनिंग मी एक्सप्लेन केलेली. तर त्याच घराचा ग्राउंड फ्लोअर रेडी झालेला आहे. तर चला मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आतमध्ये सगळ्या गोष्टी वास्तूनुसार आपण कसं आर्किटेक्ट 2D प्लॅनमध्ये देतो की प्रत्येक गोष्टीची प्लेसमेंट कशी असावी. तर आज आम्ही तुम्हाला तेच एक्सप्लेन करणार आहे. तर आत्ता मी या घराच्या म्हणजेच या वास्तूच्या बरोबर मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानी उभा आहे. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ईच अँड एव्हरी डिटेल. पावा जेव्हा रेडी होता तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, पण आता तुम्ही बघू शकता की भिंती सगळीकडे झालेल्या आहेत. तर मी वास्तुपुरुषाचं डोकं जिकडे असतं म्हणजेच ज्याही गोष्टी आपण आपल्यापेक्षा सुपिरियर मानतो, म्हणजेच आपले आई बाबा असतील, देव असतील, परमेश्वर किंवा आपले गुरु सद्गुरू असतील, त्यांना आपण नेहमी आपल्या सुपिरियर म्हणजेच आपल्या वरती मानतो. तर वास्तुपुरुषाचं डोकं म्हणजेच ईशान्य दिशा, तिकडे देवारा आणि आपलं मुख्यद्वार म्हणजेच मेन डोर कुठे असावं किंवा का असावं हे मी तुम्हाला ह्या कन्स्ट्रक्शन पार्टच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. पण ईशान्य दिशेपासून सुरुवात करूया. तर प्लॅनमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ईशान्य दिशेला आपण देवघर दिलेलं आहे. तर आता बघू शकता की देवघर ॲक्च्युअल रेडी झालेलं आहे आणि आपण ज्याचं व्हेंटिलेशन आहे ते बरोबर ईशान्य दिशेला आणि पूर्वीकडनं थोडंसं ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की घरामध्ये सूर्यप्रकाश आणि पहिला किरण हा ईशान्य दिशेने येतो. ओके, आणि त्याच्यासाठी आपण व्हेंटिलेशन कसं दिलं हे तुम्ही बघू शकता. आणि सूर्यप्रकाशाचा वास्तुशास्त्रामध्ये फार इम्पॉर्टंट रोल आहे आणि म्हणून आपला मेन डोर, आपलं व्हेंटिलेशन आणि आपल्या घरात कुठल्या प्रकाराला सूर्यप्रकाश घरी येतोय त्यावर आपण वास्तुदोष होणार की नाही किंवा आपली वास्तू कशी राहणार ह्याचा फार मोठा रोल आहे. म्हणून व्हेंटिलेशन आणि देवघर हे कुठे असावं हे या प्लॅनमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण जसं देवारा बघितला ईशान्य दिशेला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण कधी कुठे जातो तर सगळ्यात पहिला आपलं कुठे लक्ष जातो तर एखाद्या फेसवरती माणसाच्या. तसंच घराचा फेस म्हणजे आपलं मुख्यद्वार म्हणजे मेन डोर. तर मेन डोर हा वास्तूमध्ये 80% रोल प्ले करतो की तुमची वास्तू कशी असणार आहे किंवा वास्तूमध्ये तुम्हाला काय फळं भेटणार आहेत. ते इथे आपण दिलेलं आहे पूर्वेकडे, म्हणजेच पूर्वेचा तिसरा आणि चौथा भाग म्हणजे E3 आणि E4. आणि त्याचं इम्पॉर्टन्स असं आहे की सूर्यदेव म्हणजे दिवसाची सुरुवात किंवा कुठल्याही कामाची सुरुवात सूर्योदयानंतरच होते. सो म्हणून उत्साह, चैतन्य, घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी पूर्वेचा दरवाजा नेहमी हेल्प करतो. आणि ह्यांच्या प्लॉटनुसार आणि ह्यांच्या रिक्वायरमेंट आणि ह्यांच्या कुंडली आणि पत्रीनुसार ह्यांना ईस्टचा दरवाजा फार फळदायक आहे, म्हणून आपण हा डोर पूर्वेला दिला आहे. तर तुम्ही बघू शकता की ह्यांचं मेन डोर आणि मेन डोरच्या बाहेर थोडा यांना वरांडा हवा होता, तो आपण दिलेला आहे, जेणेकरून अनऑफिशियली किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या त्यांना घराच्या बाहेर डिस्कस करायचं असेल तर तेही त्यांना हेल्प करतील. तर आपण आता बघितलं की ईशान्य दिशेला आपला देवारा आहे आणि आपण पूर्वेला आपली एंट्री दिलेली आहे. तर आपण सगळ्यात मेन पार्टमध्ये आलोय, म्हणजेच घरातल्या गृहिणी, आपल्या भगिनी किंवा मातांना जे मेन लागतं ते म्हणजे स्वयंपाकघर म्हणजेच आपलं किचन. ओके, सो किचनमध्ये पण तुम्ही बघू शकता आपण फार मोठं किचन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या दिशा आहेत त्या आहेत, पहिल्या बघायला गेलं तर पूर्व आग्नेय, म्हणजे पूर्वेला आपण डोर दिलाय पूर्व आग्नेय म्हणजे जिकडे सिंक येणार आहे. तर तुम्ही प्लॅनमध्ये बघू शकता इथे आपण सिंक दिलाय आणि इथे आपण प्रॉपर म्हणजे जेव्हा आपण जेवण बनवतो तर किचन प्लॅटफॉर्मवरती व्हेंटिलेशन असावं आणि पूर्वेकडे बघून कधीही जेवण बनलं बेटर. आणि जी आपली शेगडी ठेवणार ती आपण प्रॉपर आग्नेय दिशेला शेगडी ठेवलेली आहे. ओके, आणि इथूनही त्यांची रिक्वायरमेंट होती दक्षिण आग्नेय. तिथून तुम्ही म्हणता ना की व्हेंटिलेशन घेऊ शकतो आपण वास्तूमध्ये, नो इश्यू. आणि ह्यांची स्पेशल रिक्वायरमेंट होती की घरी जेव्हा कार्यक्रम असेल किंवा घरात मोठं फंक्शन असेल तर जेवण बनवण्यासाठी किचनमधनं आम्हाला एक एंट्री हवी आहे, म्हणून ही आपण एंट्री दक्षिण आग्नेयपासून दिलेली आहे ह्यांना, जेणेकरून किचनमधनं त्यांना डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी एंट्री असेल किंवा आत येण्यासाठी असं फंक्शन असेल मोठं आणि त्यांना जेवण बनवताना इथून सगळं इन अँड आउट जायला बरं पडेल. सो किचन आपण त्यांना असं डिझाईन करून दिलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये वास्तू आपण असं केलं आहे की आपल्याला जरी ओव्हन ठेवायचं आहे तर त्यांना ही बाजू दिलेली आहे. किचन प्लॅटफॉर्म त्यांचा L मध्ये येतोय
आणि ओव्हन ते इथे ठेवू शकतात, म्हणजे ओव्हरहेड स्टोरेज पण इथे बनवू शकतात. आणि जसं की आपण बघू शकतो की वॉशिंग मशीन किंवा कॉमन टॉयलेट वॉशरूम कुठे असावं, तर वास्तुशास्त्रामध्ये 3 असे झोन आहेत जिकडे की आपण निगेटिव्ह किंवा चर्निंग ऍक्टिव्हिटीज करू शकतो. निगेटिव्ह म्हणजेच की टॉक्सिक मटेरियल म्हणजे मल्लत्याग आपला होऊ शकतो. तर कॉमन टॉयलेट ही रिक्वायरमेंट होती, म्हणून मी वॉशिंग मशीन जे की चर्निंग झोन आहे ते आपण बघू शकतो. इथे वॉशिंग मशीन एरिया दिलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण कॉमन टॉयलेट दिलेला आहे. तर आता आपण आलेलो आहोत मास्टर बेडरूममध्ये, जिथे घराचे ओनर झोपणार आहेत. आणि ह्या बेडरूमचं डिझाईन असं केलेलं आहे आपण की ह्यांचं डोकं जे असणार आहे, हेड पोझिशन असणार आहे ते ईस्टला असणार आहे आणि लेग्स असणार आहेत ते वेस्टला. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे जे आपण बघितलं की वॉर्डरोबचं डिझाईन कसं आहे, ड्रेसिंग टेबल कुठे असावं आणि वॉशरूममध्ये पण टॉयलेट पोझिशन कशा आहेत. ओके. ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन आपण प्रॉपर दिलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन करताना फार इझी जातं. म्हणजे तुमचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा गव्हर्नमेंट असतील किंवा बिल्डर्स असतील त्यांना फार इझी जातं की कन्स्ट्रक्शन करताना कुठल्या गोष्टी कुठे असणार, किंवा इंटिरियर पार्ट करताना पण फर्निचर लेआउट प्लॅन ज्याला आपण FLP म्हणतात आर्किटेक्टमध्ये. ओके. तोही बरा जातो की एकदम इझी सोपं होतं की बाबा आम्हाला व्हेंटिलेशन कुठे हवं, विंडोज कुठे येणार आहे, आमचं वॉर्डरोब कुठे येणार आहे, आमचं ड्रेसिंग टेबल, आमचं मिरर कुठे येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा बेडरूम डिझाईन वास्तुनुसार असेल तर फार फायदा होतो. तर आपण आता सगळं एक्सप्लेन केलं, जसं की ईशान्य दिशेला आपलं देवघर आहे, एंट्री आपली पूर्वेला आहे, म्हणजे सूर्यदेव जिथून येतात, दिवसाची सुरुवात होते. उत्साह, चैतन्य किंवा तुम्हाला सोशल कनेक्शन किंवा माणसांशी कनेक्ट राहण्यासाठी जी हेल्प करते. त्याच्यानंतर आपण बघितलं की अग्निदेवता, म्हणजे आपल्या आग्नेय दिशा कुठे आहे, तिथे शेगडी कुठे असणार. त्याच्यानंतर जिथे उंचवटा सगळ्यात जास्त वजन हवं दक्षिण दिशेला ते कसं आहे, कॉमन टॉयलेट कुठे आहे, वॉशिंग मशीन कुठे ठेवावी, बेडरूमचं इम्पॉर्टन्स काय आहे, बेडरूम कसं आहे. तर आता आपण उभे आहोत वास्तुपुरुषाच्या नाभीवरती, म्हणजे ब्रह्मस्थान किंवा ब्रह्मतत्वाकडे. आणि तसंच तुम्ही बघाल की उत्तर दिशेला वास्तुपुरुषाची डावी बाजू असते, म्हणजेच हृदयाची बाजू असते. म्हणून इथे जेवढी आपण पोकळी ठेवू तेवढा आपल्याला फायदा असतो, कारण की उत्तर दिशा ही नेहमी थंडावा देते. उत्तरेचा वरंडा तुम्ही कधीही जावा, कुठल्याही बिल्डिंगमध्ये राहावा, उत्तर दिशेला तुम्हाला नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व करायला भेटते, ते थंडावाच असतो. कारण की सूर्याचा प्रकाश पश्चिमेला जेव्हा मावळतो त्यानंतर उत्तर प्रगती व्हावी असं आपण ऐकलेलं आहे. किंवा आपण जेव्हा सूर्यदेव रात्र झाल्यावर चंद्र होतो, तर चंद्र तुम्ही बघू शकता उत्तरेलाच नेहमी असतो. सो म्हणून उत्तरेला नेहमी ओपनिंग जास्त असावी. आणि ब्रह्मतत्व म्हणजे हॉलमध्ये नेहमी ओपनिंग किंवा उंची, जेणेकरून आकाश तत्व बॅलन्स राहतं आपलं. सो ह्यासाठी हे डिझाईन पूर्ण गोष्टी वास्तूचे जेवढे प्रिन्सिपल आहेत, वास्तूचं जेवढं महत्त्व आहे, सूर्यप्रकाशाचं जेवढं महत्त्व आहे, त्यांना विचार करून, सूर्यप्रकाशाचा विचार करून, वास्तूच्या सगळ्या नियमांचा विचार करून आपण ह्याचं डिझाईन केलेलं आहे. तो अशाच वास्तू टिप्ससाठी किंवा तुम्हालाही असंच वास्तूचं डिझाईन किंवा वास्तू कन्सल्टिंगमध्ये आर्किटेक्ट 2D प्लॅन किंवा वास्तू मार्गदर्शन ज्याचं डेप्थमध्ये तुम्हाला नॉलेज हवं असेल, इन्साईट्स हवे असेल, किंवा तुम्हालाही नवीन घर बांधायचा विचार करताय, तुमचं रिटायरमेंट होम किंवा सेकंड होम तुम्ही बिल्ड करताय, तर तुम्हालाही वास्तू कन्सल्टिंग करायचं असेल आणि तुम्हाला माझ्या वास्तूच्या कन्सल्टिंगमध्येच तुम्हाला आर्किटेक्ट 2D प्लॅन फ्रीमध्ये दिला जातो कन्सल्टिंगमध्येच, आणि ह्याचं सगळं महत्त्व समजवलं जातं. आणि तुमचा जसा प्लॉट आहे त्यानुसार कन्स्ट्रक्शन कुठे असावं, तुम्हाला स्टोर रूम हवी आहे किंवा तुम्हाला आणि काय गोष्टी रिक्वायरमेंट आहे, त्यानुसार वास्तूचे प्रिन्सिपल सगळे लक्षात घेता हे डिझाईन दिलं जातं. सो तुम्हालाही या गोष्टी हव्या असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नमो नारायण, रामकृष्ण हरी. तर अशाच वास्तू टिप्ससाठी यूट्यूबवरती वास्तू गौरव या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही कन्सल्ट करायचं असेल तर इंस्टाग्रामवरती DM करा किंवा व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करा. नमो नारायण, रामकृष्ण हरी.